भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे? आणि भाजप आज हा उपटचुंबांचा पक्ष झालेला आहे. उपटचुंब तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील एवढे निर्लज्ज झाले ते. मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते, म्हणजे फार थोड्या ठिकाणी रामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यातली ही एक मोठी पुण्यभूमी आहे. कुंभमेळा इकडे का होतो? तपोवन त्याला का म्हणतात? पर्णकुटी कुठे होती? सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते, काय सांगणार? हे नमो भवन आम्ही केलेलं आहे. शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार? नाश करायचा, धर्माची एक पट्टी अशी लावायची, सगळे अंधभक्त झालेत आणि एक असा काही संमोहन करायचं, मोहिनी टाकायची, स्वप्नात गुंग. देवेंद्र फडणवीस त्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं. राज बरोबर बोलला, अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अहो, अपत्य वाढवा म्हणजे तुमची राजकारणातली अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका. आणि भाजप आज हा उपटचुंबांचा पक्ष झालेला आहे. उपटचुंब म्हणजे मला थोडी धाकधूक तर कधीच नव्हती, पण गेल्या वेळेला जी काही व्यासपीठावरती माणसं होती त्यातली काही कमी झाली असं मला कळलं. पण आज बघतो तो व्यासपीठ हाऊसफुल आहे. समोर तर आणखीन तुडुंब भरले. अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये, अस्सल निष्ठावान अजूनही इथेच आहेत. म्हणजे आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील, पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं आज देखील आमच्या सोबत आहेत. पण मला तुम्ही तर सोबत आहातच, आणि टीव्हीवरनं भाजपवाले सुद्धा बघत असतील. त्या भाजपवाल्यांची मी खरंच आत्मीयतेने बोलतोय, मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही. मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं. या उपटचुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. एक कोण तो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर फोटो. तुम्हाला पक्ष वाढवला, कुत्ता चालतोय, बिल्ली चालतोय, चुहा चालतोय, सब कुछ चलता है. म्हणजे अशी बरबटलेली माणसं पक्षात घ्यायची आणि त्यांचं संघ सगळं लंगोटी साफ सूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं. निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले. कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? अगदी आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर त्यांनी फटाके फोडले, दुसऱ्या दिवशी तिकडे. जाऊ दे त्यांचं नशीब, आणि ते मला त्यांच्या नशिबाची पर्वा नाही. मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय. त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेनी ताईंना रडू आवरेना. मला त्यांच्याबद्दल आदर आहे की ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी बोलत नाही. तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय. उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा, आणि तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे. पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे. दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय, म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. तिकडे सुधीर मुनगंटीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगंटीवारची तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात, आणि भाजपात येतात ते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत. ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील एवढे निर्लज्ज झाले ते.